हॅलो प्रेस लॉट नॉईस मॉम मराठी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी आशीर्वादाचं ही येशूच्या चरणी प्रार्थना। आजची रेसिपी आपल्याला पावसाळ्यात सगळ्यांना खाऊशी वाटणारी पाणीपुरी ओली भेळ। आज आपण करू ओली भेळ। चला रेसिपीला स्टार्ट करूया। इथं मी कोथिंबीर घेतली, सोबत एक हिरवी मिरची आणि साहित्य। रात्रभर मी चिंच, गूळ आणि खजूर याचे मी टाकून मिक्स केलं होतं आणि आता हे झाले त्याचं आंबट पाणी, आंबट गोड पाणी आणि साहित्य आपल्याला लिंबू टाकायचं आहे, चाट मसाला सोबत। चला आता हे करून मिक्सरमध्ये आपण पेस्ट घालून घेऊ। आता आपण हे पाणी गाळून घेऊ चाळणीच्या साहाय्याने। थोडंसं मीठ टाक आपण त्याच्यामध्ये। सगळं एकजीव करूया। हे आपले मुरमुरे आणि सोबत हे फरसाण, त्याच्यामध्ये कांदा बारीक चिरलेला, सोबत हे टोमॅटो, कोथिंबीर, हे आपल्या पानपुऱ्या। क्रश करून टाकायचं असं। सोबत एक चाट मसाला, हे आता आपण गोड आंबट पाणी टाकू। आपलं बॅटर बघा किती खट्ट झालेलं आहे। रात्रभर मी भिजत टाकली ती चिंच, खजूर, गूळ त्याच्यावर टाकू आपण। तुम्हाला जेवढं आंबट आणि गोड लागतं तेवढं तुम्ही हे करा। त्यासोबत आपण केलेले हे तिखट पाणी, आणि लिंबू आपण पिऊ त्याच्यामध्ये। सगळं एकजीव करू आपण। बघा आपली वल्ली भेळ। काही जण याच्यामध्ये दही पण टाकतात, तुम्हाला आवडत असेल दही पण टाका। मला नाही का आंबट पाणी जास्त आवडतं म्हणून मी आंबट पाणी टाकलं। कोणाला तिखट आवडते त्याच्यामध्ये तुम्ही तिखट पण टाकू शकता। सोबत लिंबू, त्याच्यामध्ये कोणाला लिंबू पिळून आवडतं, मला लिंबू पिळून आवडतं त्याच्यावर अजून, आणि चाट मसाला आणि पातेचा कांदा। बघा आपली किती सुंदर अशी आपण भेळ झालेली बघा तुम्ही, ओली भेळ। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि पावसाळ्यात नेहमी हे बाहेर खाण्यापेक्षा घरी करून खा मी केली रेसिपी, आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। इथेच माझा व्हिडिओचा एंड, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। लाईक करा, बाय।